नमस्कार, मी ज्योतिषाचार्य तटकरे गुरुजी. सर्व ज्योतिषप्रेमी, त्याचबरोबर आध्यात्मिक आवड, परमेश्वराविषयी निष्ठा आणि सतत परमेश्वराविषयी ज्याला साधना करण्याची आवड आहे, अशा सर्व जिज्ञासू व्यक्तींना नमस्कार करून मी ज्योतिषविषयी काही मुद्दे आपणासमोर मांडत आहे. ज्योतिषशास्त्रात आपण फलज्योतिषशास्त्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा जन्मकुंडलीनुसार म्हणजेच जन्मसमयी आकाशस्थ ग्रहस्थितींचा विचार करून कोणत्या ग्रहांची आपल्याला ताकद कमी पडते किंवा कुठला ग्रह बिघडला आहे हे आपण अगदी ढोबळमानाने म्हणतो, तेव्हा आपल्याला त्या त्या ग्रहांशी निगडित देवतांची किंवा त्या त्या ग्रहांशी संबंधित रत्नांचा वापर करून आपण आपलं रुटीन लाईफ अत्यंत चांगलं करू शकतो. मात्र त्याचा अभ्यास आपल्याला खूप काटेकोर आणि अचूक पद्धतीने करण्याचा आपण प्रयत्न तरी केला पाहिजे किंवा योग्य तज्ज्ञाचा सल्ला घेऊन आपण त्यावर योग्य ती उपाययोजना करू शकतो. काही व्रते, काही उपासना आहेत, काही तोडगे आहेत, त्यानुसार सुद्धा आपण त्या त्या ग्रहांची तीव्रता कमी करण्यासाठी काही गोष्टी करू शकतो. आता ज्योतिषशास्त्राबरोबरच आपण वास्तुशास्त्राचाही विचार करावा लागतो. आपणास वास्तूनुसार आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूची ऊर्जा, त्याचबरोबर त्या वास्तूमधली अंतर्गत रचना, त्याचाही खूप आपल्या जीवनावर परिणाम होतो. आणि म्हणून ज्योतिषशास्त्रीय सल्ला घेताना आपल्याला या सर्व सल्ला देताना आणि घेतानाही आपल्याला ह्या सर्व बाबींचा विचार करणं गरजेचं आहे. मी स्वतः अनेक ठिकाणी भ्रमंती करतो. वास्तू व्हिजिटसाठी मला आधी आपण संपर्क करा, त्यानंतरच आपला वेळ दिला जाईल आणि त्या योग्य वेळी आपण त्याचं विश्लेषण करू शकतो. माझा संपर्क नंबर आहे 9860 430 750 9860430750. मला व्हॉट्सॲपद्वारे आधी आपण मेसेजिंग करून मग माझी वेळ घेऊ शकता. बऱ्याचदा अनेक लोकांचे फोन येत असतात, त्यामुळे फोनवर मी जास्त बोलू नाही शकत, पण आपण मला व्हॉट्सॲपवर आधी मेसेज केला तर मला वेळ असेल तसं मी तुम्हाला त्याची माहिती नक्की देईन. मित्रहो, तुम्हाला मी आता तोडगा सांगत आहे. जेव्हा आपल्या घरामध्ये नजरबाधा आहे किंवा त्याला आपण असं म्हणतो की नजरबाधा हा एक वेगळा विषय होईल, म्हणजे मी त्यावर बराच काळ म्हणजे 1-1.5 तास बोलू शकेन. अर्थात त्या नजर दोषावर एक साधा उपाय म्हणून तुम्हाला सांगतो. तिन्ही सांजेला म्हणजे सूर्यास्त समयी आपण काय करायचं आहे तर एक तेलाचा दिवा, साधा तेलाचा दिवा, मातीचा दिवा असेल तर उत्तम, त्यामध्ये तेलाचा एक दिवा किंवा दीप लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 कापूर आणि 2 लवंगा ह्या सोडायच्या आहेत आणि तो दिवा पूर्ण घरातून आपण एक वेळा आपल्या मुख्य दरवाजापासून आतून फिरून पुन्हा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवायचं आहे, बाहेर बघताना उजव्या बाजूला. असं तुम्ही नियमित करा, त्याने तुमचा नजर दोषाचा त्रासही कमी होईल. त्याचबरोबर आर्थिक स्थितीमधली आपली जी काही चढ उताराची स्थिती आहे ती सुद्धा थोडी सुधारण्यास त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर आपण रोज जर आपल्याला जमलं तर उगवत्या सूर्याचं दर्शन आपण केलं पाहिजे. उगवत्या सूर्याचं दर्शन प्रत्येकाने केलं पाहिजे आणि त्यात काय करायचं, त्या सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचंय. अर्घ्य देताना काय करायचंय तर एक तांब्याचा तांब्या असेल तर उत्तम, तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ गंगाजल किंवा पाणी भरून आपण त्यामध्ये थोडंसं कुंकू आणि थोडे अक्षता म्हणजे न तुटलेलं तांदळाचे दाणे, हे लक्षात घ्या. अक्षत म्हणजे ज्याला शती नाही पोचली असे ते अखंड तांदळाचे दाणे, असे ते त्या पाण्यामध्ये सोडून तुम्ही सूर्यदेवतेकडे पाहून थोडा वेळ त्याचा अर्घ्य द्यायचा आहे. ओम ह्रीं सूर्याय नमः हा एक साधा जप करून सुद्धा आपण अर्घ्य देऊ शकतो. गायत्री मंत्राचा उच्चार पण, अर्थात त्यात आपल्याकडे उच्चारामध्ये काही दोष नको यायला, म्हणून साधं ओम ह्रीं सूर्याय नमः असं जप करत करत ते पाणी आपण सूर्यदेवतेला अर्पण करायचं आहे. हे केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. धन्यवाद. जय गुरुदेव.